एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. हा ब्लॉग आहे संडेचा. संडेला मी एक दिवस सुट्टी घेतली आणि जरी मी सुट्टी घेतली असली तरी मी ब्लॉग शूट केला त्या दिवशी. इवन मी सॅटर्डेला पण ब्लॉग शूट केला. कारण कसं होतं, आठवड्यामध्ये कधीतरी असा एखादा दिवस येतो की त्या दिवशी इच्छा नाही होत आणि मग त्या दिवशी जबरदस्ती करावं लागतं, कारण नाही गॅप पडून चालत. म्हणून मग मी आज चांगला मूड होता तर ब्लॉग शूट केला. आणि जेव्हा कधी मला असं वाटेल की नाही आता मला नाही ब्लॉग करायला जमत आहे तर त्या दिवशी मी सुट्टी घेईन, जेणेकरून माझ्याकडे एक्स्ट्रा ब्लॉग असेल. तर हा संडेचा ब्लॉग आहे आणि मी इथे नारळ फोडते. जेव्हा अभिषेक असतो ना, म्हणजे आज पण अभिषेक आहे पण तो झोपलेला आहे, तर जेव्हा तो असतो माझ्या आजूबाजूला तर तेव्हा मला नारळ फोडणं जमतच नाही. म्हणजे मला येतच नाही असं मी त्याला सांगते. इवन छोट्या मोठ्या गोष्टी असतात की फर्निचर इकडचं तिकडं करणं, या सगळ्या गोष्टी ना मी इंडिपेंडेंटली करू शकते. जसं की आता मी नारळ फोडते. हा भाग वेगळा की हा जो नारळ आहे तो थोडासा असा कडक आहे, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागला. पण अभिषेक असताना मी सगळी माझी नाटकं करते, पण तो नसताना मी इंडिपेंडेंटली सगळं करू शकते. आणि माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत पण असंच होतं. तुमच्या पण बाबतीत असं होतं का सांगा? जेव्हा नवरा असतो तेव्हा त्याच्याकडूनच करून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी असतात त्या. इतर वेळेला मात्र आपण आपलं करू शकतो. तर आज माझा प्लॅन आहे फिश करण्याचा. फिश जो आहे तो अजून आणलेला नाही. अभिषेक उठेल आणि त्यानंतर घेऊन येईल, पण तोपर्यंत जे काही मसाला असेल, इतर ज्या गोष्टी आहेत त्या मी करून ठेवेन, म्हणजे मग मी किचनमधून रिकामे होईन. आजचं वातावरण पण खूप सुंदर आहे. बऱ्याच दिवसानंतर आज पावसाळी वातावरण नाही आहे, छान एकदम ऊन पडलेलं आहे, मस्त वाटतं एकदम. आणि आज आहे 1 तारीख, तर मी कॅलेंडर जे आहे ते पण चेंज करून घेते. कॅलेंडर हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कॅलेंडरवर माझ्या खूप गोष्टी असतात. म्हणजे सगळे हिशोब असतात, एक्स्ट्रा पैसे कोणाकडे राहिले असतील तर ते असतात, महत्त्वाच्या तारखांना टिक केलेलं असतं. एव्हरीथिंग इज इन दॅट कॅलेंडर. सगळं मी म्हणजे माझं कॅलेंडर जो तुम्ही बघाल, आज 1 जून आहे तर 1 जूनला मस्त एकदम स्वच्छ दिसतंय, पण तेच 30 तारखेला जेव्हा बघाल त्यावेळी सगळं निळं निळं काळं काळं असं दिसतं. त्यानंतर अकिराचं जे पैंजण आहे त्या दिवशी मी तिला घालत होते, पण एक पैंजण जे आहे ते तुटलं होतं आणि त्याला थोडासा, मग मी गेले ते दुरुस्त करून आणायला, तर ते बोलले की 1 दिवस लागेल. मग म्हटलं चला 1 दिवस तुमच्याकडे राहणारच आहे तर त्याला उजाळा पण मारून द्या. त्यांच्याकडून ते उजाळा पण मारून घेतला आणि मग पैंजण जे आहे ते अकिराला आज घालते. एकदा स्कूल सुरू झालं की नाही तिला घालत, कारण ती स्कूलमध्ये हरवते. एकदा याच्या आधी तिने 2 पैंजण घालवलेत स्कूलमध्ये. कुठे पडले काय पडले स्कूलमध्ये आम्हाला मिळालं पण नाही, त्यामुळं काही माहिती नाही. आणि आता हा जो व्हिडिओ आहे ना, पर्टिक्युलर हा जो आहे टाईम स्पॅन तो बघा. आणि आता फक्त विरूकडे तुम्ही बघा, त्याची मस्ती कशी चालू आहे. त्याला स्वतःला अभ्यास करायचा नाही आहे आणि दीदीला पण तो अभ्यास करू देत नाही आहे. तर मी त्याला काही नाही सांगितलं तू कोपऱ्यात जाऊन बस वगैरे म्हणून, तो स्वतः जाऊन बसला. अगदी म्हणजे बिचारा बनून गुडघ्यामध्ये असे पायात मुडकं घालून वगैरे बसलेला आहे. त्याला कुणीही काही पनिशमेंट केलेली नाही आहे. आणि मला खरंच आता असं वाटतं ना, हा नाटकं करतो. अभिषेक मला म्हणतो की अगं मैथिली, मी त्याला एवढ्या जोरात मारत नाही वगैरे, पण हा खूपच जास्त करतो आणि आता एक्स्ट्रीम ड्रास्टिक चेंज होईल बघा, एकदम आता हसायला वगैरे लागेल. मी त्याला हेच बोलले होते की मला डिस्टर्ब करू नको, तुला अभ्यास करायचा तर करायला बस दीदीसोबत, मला डिस्टर्ब करू नको. तर तेवढ्यावरून त्याला इतका राग आला आणि कोपऱ्यात वगैरे जाऊन बसला. आम्ही त्याला हल्ली मारत नाही, त्याला आणि अकिराला दोघांना पण कोपऱ्यात बसायची शिक्षा असते, तर त्याने ती स्वतःच घेतली. चिडून स्वतः जाऊन बसला होता. तर मला हे तुमच्यासोबत शूट करायचं होतं म्हणून मी एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये त्याचे सगळं जे काय आहे ते दाखवलं तुम्हाला. तर आता मी इथे लावते नेल पेंट आणि माझं सगळं आवरलं. अकिराचा अभ्यास घेत होते त्यावेळी फिश वगैरे झालेला नव्हता अजून. तयारी सगळी मी करून ठेवली होती, इवन मी मसाला पण भाजून ठेवला होता. पण अभिषेकने मग फिश आणून दिला आणि त्यानंतर बनवला. तर थोडा टाईम होता, इतक्यात भूक पण लागली नव्हती, नाश्ता झाला होता भरपूर. तर म्हटलं चला हे दोघं खेळत आहेत. अभिषेक फोनमध्ये जरी दिसत असेल तुम्हाला तर असं नका समजो की माझा नवरा नेहमी फोनमध्ये असतो, तर फोनमध्ये त्याचं काम असतं. त्याचे जे काही व्हिडिओज असतील ते सगळं तो लॅपटॉप यूज नाही करत, तो फोनमध्येच एडिटिंग वगैरे करतो. कामाचं जे काही असेल ते सगळं, म्हणजे ओव्हरऑल त्याचं कामच फोनवर असतं जेव्हा घरी असतो त्यावेळेला. सो तो त्याचं काम करत बसला आहे, ना की फोनवर रील्स वगैरे स्क्रोल करतो आहे. आणि मी लावते इथे नेल पेंट. तर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तुम्हाला एक किस्सा सांगते. तर मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मी रोज एक नवीन नेल पेंट लावायचे रोज. इवन त्यावेळेला माझ्यासोबत जे होते त्यांना माहिती पण आहे. म्हणजे कॉलेजमधून यायचं,
आणि मस्त हे रिमूव्ह करायचं आजचं आणि उद्या कुठला ड्रेस घालायचा आहे त्याला कुठलं छान मॅच होईल असं नेलपेंट मी लावायचे. आणि माझ्या मम्मीनं ज्या दिवशी मी 11वीत गेले म्हणजे फर्स्ट डे होता त्याच्या आधी मला एक लिपस्टिक, एक काजळ आणि भरपूर सारे नेलपेंट्स आणून दिले होते. तर मी पूर्ण कॉलेज माझं रोज मी एक नवीन नेलपेंट लावून जायचे. पण आता काही ते शक्य नाही होत, पण तरीसुद्धा मी मॅनेज करते. इतके दिवस माझे नेल्स तुम्हाला असे थोडेसे हे दिसले असतील की म्हणजे नेलपेंट होतं अर्धवट नव्हतं. तर माझं रिमूव्हर जे आहे ते संपलं होतं. तर मी काल गेले होते बाहेर, त्यावेळी रिमूव्हर घेऊन आले आणि नेलपेंट जे आहे ते इथं लावते आहे. आणि अकिरा बघा, मी जास्त पण काय ह्या सगळ्या गोष्टींकडे फोकस करत नाही माहिती आहे, मेकअप वगैरे, कारण मला अकिराला या सगळ्यापासून सध्या दूर ठेवायचं आहे, कारण ती खूप लहान आहे आणि तिच्यात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ऑटोमॅटिक अपूर्वाकडून, कारण अपूर्वाला खूप जास्त मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. तर नॅचरली तिच्यामध्ये बाय बर्थ ते आलेलं आहे, ते जीन्स आलेले आहेत. पण मला असं वाटतं की इतक्यात तिने तिकडे डायवर्ट नको व्हायला, अजून त्याला टाईम आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर वगैरे त्या सगळ्या गोष्टींची आवड लागणं ठीक आहे, पण आत्ताच लागलं तर कंटिन्युअसली त्याच्यावरच तिचा फोकस जातो, कारण ती तिची आवड आहे. म्हणून मग मी तिला ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवते आणि तिला दूर ठेवण्यासाठी पहिल्यांदा मला थोडंसं दूर राहावं लागतं. तर आता तुम्ही बघितलं मी लावत होते तर तिचं काहीतरी चाललं होतं आणि मला सांगते की मम्मा असं कर तसं कर, हे ती मला सांगते. तर मला आज तिने खूप रिक्वेस्ट केली की मम्मा मला लाव ना नेल पेंट, म्हणून मग तिला पण मी लावलं. युद्धवीरला म्हटलं तुला लावायचं आहे का? 1-2 वर्षापूर्वींची गोष्ट आहे, जेव्हा मी नेलपेंट लावायचे, अकिरा लावायची तर रडायचा की मला नेलपेंट लावायचं आहे, मला लावायचं आहे. जे आम्ही करायचो ते सगळं त्याला करायचं असायचं. पण आता तसं नाही आहे, आता त्याला नाही आवडत, इव्हन त्याला पिंक कलरचं काहीही आवडत नाही. आता आजच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आम्ही बाहेर गेलो होतो तर तिथं त्यांना ना पिंक कलरच्या 2 नेलपेंटच बोलते, पिंक कलरच्या 2 पेन्सिल मिळाल्या. तर त्यांनी रडून रडून पिंक नको मला ब्लू पाहिजे म्हणून ती घेतली. आणि म्हणजे त्याचं असं झालं की पिंक कलर म्हणजे गर्ल्सचा आणि ब्लू कलर म्हणजे बॉईजचा, पण त्याला आवडतो येलो कलर. पण येस, मुलं जशी मोठी होत जातात तसं त्यांच्यामध्ये चेंजेस होत जातात. हे मी अगदी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे, अनुभवलं आहे. मला खूप टेन्शन यायचं, हा असा मुलगींसारखा काय असं मला वाटायचं. पण मला सगळे सांगायचे नाही, जसा तो मोठा होईल तसं तसं त्याचे चॉईसेस जे आहेत ते चेंज होत जातील आणि ते छान एकदम त्याचे चेंज पण झालेले आहेत. तर डायरेक्ट मी आता तुम्हाला भेटते संध्याकाळी आम्ही आता जातो आहे बाहेर. अभिषेक गेला, त्याचं एक काम होतं छोटंसं ते करायला, तो आम्हाला पिक करायला येईल खाली. आम्ही रेडी होतो इथे. आता मुलांना घेऊन जाते आहे मी प्ले झोनमध्ये, पार्किंग नाही, अपार्टमेंटमधल्या नाही तर बाहेरच्या प्ले झोनमध्ये घेऊन जाते आहे. मी त्यांना थर्सडेलाच घेऊन गेले होते, त्या दिवशी मी शूट नव्हतं केलं. पण आज परत आता सुट्टी संपत आली आहे, मग काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मग आमचा प्लॅन होता मॉलमध्ये जाण्याचा, कारण आता रेनी सीझन स्टार्ट होईल तर त्यांचा क्लिअरन्स सेल असतो बऱ्याच मॉलमध्ये. तर काही गोष्टी मिळाल्या चांगल्या तर घेऊन येऊया सेलमध्ये, 50% ऑफ वगैरे असतं बऱ्याच ब्रँडचं, तर घेऊन येऊया असा आमचा प्लॅन होता. बट नाही, या दोघांना प्ले झोनमध्येच जायचं होतं आणि मॉलवाल्या नाही, इथे माझ्या घराच्या इथे आहे तिथेच जायचं होतं. मग तिथे कंपल्सरी सॉक्स घालून जावे लागतात. म्हटलं चला जाऊया, तुम्हाला घेऊन जाते मी आता प्ले झोनमध्ये. तुम्हाला ना मी जास्त अशी कुठे बाहेर फिरायला जात नाही वगैरे असं वाटत असेल, असं नाही फिरायला जात नाही म्हणजे मी आता एवढी मोठी व्हिएतनामची ट्रिप करून आले, पण असं रोजच्या रोज कुठेतरी खूप टाईमसाठी जाणं वगैरे असं वाटत असेल कदाचित. असं नाही आहे की मी शूट करत नाही, असं आहे की मी जातच नाही. याच्या मागचं कारण हे माझं 3रं बाळ इथे जे साईडला तुम्हाला दिसतंय ते नवाब जेव्हा पण आम्ही सगळे बाहेर जातो ना लॉक लावून, त्यावेळेला त्याचा चेहरा इतका असा हे झालेला असतो ना की मला जमतच नाही. त्यामुळे मी फार तर 2 तास त्याला सोडून जाऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ते 2 तास जाणं पण मी टाळते, कारण मला नाही आवडत की त्याला तो एकटा घरी बसलाय आणि आम्ही जातोय वगैरे. आता मम्मी आलेली तेव्हा मम्मी सिम्बाला घेऊन आली होती, तर आम्ही सोडून गेलो होतो त्याला, तर त्यावेळी तो खुश होता, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ते मला भाव दिसायचे नाहीत. पण जेव्हा तो एकटाच असतो त्यावेळी मला जाणवतं की नाही याला आवडत आहे. आणि मेन गोष्ट काय माहिती, त्याला कुठल्याही टॉईजशी खेळायची सवय नाही, त्याला बॉल नाही आवडत, कुठलेही टॉईज आवडत नाही, किती त्याला आणून दिले तरी त्याला आवडत नाही. त्याला टी व्ही वगैरे पण तो बघत नाही. बरेच डॉग्स असतात की जे टी व्ही बघतात, मी भरपूर सारे असे कार्टून शोधून काढले की जे डॉग्स बघू शकतात, कारण त्यातले कलर्स जे आहेत ते डॉग्सना अट्रॅक्ट करतात. पण
तो कुठेही त्याचं मन असं गुंतवत नाही, त्याला फक्त आम्ही घरी पाहिजे आणि तो बसलेला असेल. तर त्यामुळं मी ते थोडंसं टाळते कुठे बाहेर घेऊन जायला. पण अकिरा युद्धवीर पण आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, त्यामुळे मग जावं लागतं. अगदी मॅन्डेटरी आहे, पर्यायच नाही, तिथं मग मी जाते. मी नेहमी ज्या ठिकाणी जाते तिथे आज गेले नाही, कारण थर्सडेलाच मी मुलांना तिथे घेऊन गेले होते. पण दुसरं एक नवीन असं नाही झालं, आता त्याला एक 8-9 महिने स्टार्ट होऊन, तर तिकडे जाऊया म्हटली पोरं. मग आम्ही तिकडे गेलो या दोघांना पण घेऊन. मस्त एकदम मजा केली अकिरा युद्धवीरनी. आणि कसं आहे बघा ना, आपल्या लहानपणी असलं काही नव्हतं. आपण बाहेर खेळायचो, कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचो, काय काय विषामृत किती गोष्टी होत्या, हे सगळं आपण करायचो. यांना खेळण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. म्हणजे खूप मजेशीर गोष्टी झाल्यात. पिढी चेंज झाली आहे, सगळंच चेंज झालेलं आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो मॅकडीमध्ये. मला आणि अकिराला जायचं होतं पिझ्झा खायला डॉमिनोजमध्ये, पण वीरूनी एवढा हट्ट केला, मी शूट पण करू शकले नाही. एवढा हट्ट करत होता, माझ्या डोक्यातच गेला. कारण माझे कधी असे चोचले नसतात की मला इथेच जायचं आहे तिथेच जायचं आहे, तुम्ही ठरवा, मी ओके आहे तिथे यायला. पण त्यांनी इतका हट्ट केला ना, मला खूप आज राग आला होता, कारण मला कधी नव्हे ते पिझ्झा खायची इच्छा झाली होती. पण फायनली चला त्याच्या म्हणण्याप्रमाणेच झालं. मग गेलो आम्ही तिकडे. मग आम्ही पिझ्झा वगैरे या वीकमध्ये कधीतरी बाहेरून ऑर्डर करू. त्यानंतर आल्यानंतर काही मी शूट वगैरे केलं नाही. आम्हाला येईपर्यंत, कारण आम्ही बाहेरच पडलेलो 8 वाजता, तर येईपर्यंत आम्हाला 11, 11:15 झाले. येऊन मग चेंज करून आम्ही झोपूनच गेलो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुमच्यासोबत भेटते आहे. इथे मी तुम्हाला बसताना हल्ली जास्त दिसेन, कारण ना इथे खूप मस्त हवा येते. फॅनची गरज नाही, एसीची गरज नाही, कशाची गरज नाही, खूप सुंदर हवा येते. एवढी हवा माझ्या दुसरीकडे कुठे येत नाही घरामध्ये, म्हणजे इवन किचनमध्ये किंवा माझ्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये कुठेच एवढी येत नाही जेवढी इथे येते. इथे आम्ही झोपू पण शकतो, पण रात्री ती हवा थांबते आणि मग मच्छर यायला लागतात, त्यामुळे मग आम्ही इथे झोपायचा प्लॅन करत नाही. तर मग इथे आता मी कपड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या घालून घेते. एक्स्ट्रा कपडे आहेत, कारण पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. सो एकाच दिवशी डबल मी लावलेले आहेत कपडे, 2 वेळा म्हणजे मशीन लावलेलं आहे. तर हे जे आहे ते आत्ता मी फोल्ड करून ठेवते आणि आणखी एक मशीनमध्ये आता कपडे जे आहेत ते आहेत, म्हणजे धुतले जात आहेत. तर आणि सेम टाईम अकिराचा अभ्यास घेते आहे. तुम्ही आता म्हणाल की रोजच ही अभ्यास घेते याचा, तर हां, आता पूर्ण सुट्टीमध्ये असं खूप काही असं केलेलं नाही आहे, त्यामुळे आता थोडंफार अभ्यासाकडे फोकस केला पाहिजे असं मला वाटतं. कारण एक रुटीन कुठंतरी स्टार्ट झालं पाहिजे. आणि झालं, एक दिवस छान मजेत घालवला ना मी त्यांच्यासाठी. काल संडेला थोडंसं दुपारी अभ्यास केला, त्यानंतर त्यांना पाहिजे तसा घालवला. आणि मला तर असं वाटतं की एक दिवस असा आठवड्यातला पाहिजे मुलांसाठीच काय, आपल्यासाठी पण पाहिजे, मग ते छान वाटतं. आणि नंतर मग ह्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता आज मी 3 तारखेला हे देते आहे, व्हॉइस ओव्हर देते आहे. तर 3 तारखेपासून त्यांच्या दोघांची ट्युशन पण स्टार्ट होईल. तर ट्युशनशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण हा व्लॉग आता संपत आलेला आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं असेल मे बी की मी ट्युशनला अकिराला घालणार नाही आहे वगैरे, पण त्याच्या मागचं रिझन वगैरे काय आहे हे मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आणखी एका कमेंटबद्दल ॲक्च्युली मला बोलायचं होतं, पण ठीक आहे, आता हा व्लॉग खरंच संपत आलेला आहे, 1 मिनिटाचा पण काही बाकी नाही आहे. तर एक कमेंट आली होती, पण नेगेटिव्ह कमेंट आणि पॉझिटिव्ह कमेंट पण माझ्या मनाविरुद्ध असू शकतं किंवा कुणाला तरी ती नेगेटिव्ह वाटू शकते, पण ॲक्च्युअलमध्ये ती पॉझिटिव्ह कशी असते हे सांगेन मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. आजच आलेली कमेंट आहे. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर मला, म्हणजे मी तुम्हाला सांगते की ती नेगेटिव्ह कमेंट आहे असं मला म्हणायचं नाही आहे. मी बोलेन या गोष्टीवर, या विषयावर नेक्स्ट व्लॉगमध्ये, उद्याच्या व्लॉगमध्ये मी बोलेन. शॉर्ट्स जे आहे ते मिनी व्लॉग जे आहेत ते मी रोज टाकतीच आहे. बघितलं नसेल तर चेकआउट करा, मस्त चालत आहेत, खूप छान, खुश आहे मी त्यामुळे. तर येस, हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या कमेंट्सनी मला एक हुरूप येतो की छान अजून व्लॉग बनवण्यासाठी. सो मला थोडंसं मोटिवेट करा छान छान कमेंट्स करून. लाईक करा, डिसलाईक करा, वॉट एव्हर इट इज, पण करा. पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.